माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कर्ज पुरवठा झाला पाहिजे या संदर्भात आपण त्या ठिकाणी बँकांना सांगितलेलं आहे। आजही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्या जिल्ह्यातल्या लीड बँकांची बैठक घेऊन आणि सगळ्या बँकर्सला एकत्रित करून योग्य वेळेत हा पतपुरवठा त्यांना होईल असा प्रयत्न केला। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कर्ज पुरवठा झाला पाहिजे या संदर्भात आपण त्या ठिकाणी बँकांना सांगितलेले आहे। आजही सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्या जिल्ह्यातला जसं की लीड बँकांची बैठक घेऊन या सगळ्या जसं की बँक सरकारला एकत्रित करून योग्य वेळे व पुरवठा जसं की त्यांना होईल अशा प्रयत्न केला पाहिजे। रेग्युलरमध्ये कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व थकीत कर्ज ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने कर्जमाफी केली जाईल, रेग्युलरमध्ये कर्ज भरणाऱ्या व थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या दोन्ही शेतकऱ्यांना किती कर्जमाफी केली जाईल व कोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाईल, कशा पद्धतीने तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरावा लागणार आहे। कर्जमाफीची तारीख आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे। सरकारचा मोठा निर्णय काय आहे आणि जसं की शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोणती आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। कारण की सरकारने इथं शेतकऱ्यांसाठी इथं आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। राज्यातील बहुतांश लोकांचा इथं उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून त्या शेतकऱ्यांची कोणत्या सरकारने म्हणजे इथं बघा किंवा खाजगी बँकेकडून किसान कार्ड अंतर्गत शेतकऱ्याची कर्ज इथं घेतलं असेल तर इथं कर्जमाफी परतफेड वेळेस पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज जे आहे ते आता थकीत पडलेलं असेल तर हे कर्ज थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांचं नवीन कर्ज बँकेला घेता येणार नाही मित्रांनो। तर जसं की त्यांना हे कर्ज घेण्यासाठी काय करावं लागणार आहे, कर्जमाफी कधी होणार आहे, कोणत्या बँकेची होणार आहे, तारीख काय असणार आहे, संपूर्ण माहिती हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा इथं कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला घेता येत अशा प्रकारचा विचार राज्य सरकार करीत आहे। कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे, लहान आणि सीमांत शेतकरी आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे। म्हणजेच इथं त्यांच्याकडे जसे की शेतीशिवाय दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाणार आहे। कारण असे शेतकरी हे आपल्या देशाच्या जसे की अर्थव्यवस्था हातभार लावू शकतील। शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता नियमित जसे की निश्चित करण्यात आलेली आहे। या अंतर्गत केवळ तेच लाभार्थी शेतकरी लाभ घेऊ शकतील जे कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहेत आणि लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत। आणि या कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांची इथे नावे जारी करण्यात येतील जसे की त्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाईल। कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून जेव्हा सूचना देण्यात येईल त्या ठिकाणी म्हणजेच तुम्हाला लगेच इथं अर्ज करावा लागेल। कारण इथं कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते, त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं। काही वेळा डायरेक्ट डीबीटीचे जसं की कर्ज न करता इथं तुम्हाला कर्जमाफी केली जाते। सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी इथं संचलित म्हणजेच इथं ऑटोमॅटिक पद्धतीने लागू केली जाते। अशा वेळी अर्ज करण्यासाठी गरज नसते, पण काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतात तरच ही कर्जमाफी केली जाते। कारण शासनाकडे पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट दिली जाते। जसे की शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँकेशी जोडलेलं केवायसी पूर्ण असेल, बँके खातं, सातबारा, उतारा व कर्जाची तपशील सरकारकडे जसं की आधीच डिजिटल स्वरूपात उपलब्ध असतो। जसं की बँकेकडून शेतकऱ्यांची माहिती व थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते। सरकार ही माहिती तपासून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करत जर ही सर्व माहिती पूर्ण असेल तर शासन शेतकऱ्यांचे थेट बँके खात्यात म्हणजेच डीबीटीद्वारे कर्जमाफी रक्कम वर्ग करीत किंवा कर्जमाफी थेट माफ करत असते। जसं की उदाहरणार्थ 2019ची महात्मा ज्योतिबा फुले म्हणजेच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना यात काही जसं की पात्र शेतकऱ्यांना अर्ज न करता थेट कर्जमाफी दिली होती। कारण बँकेकडून आणि महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होता आणि ज्या शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध न होता त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणाकडे जसे की कृषी विभागाकडे, महावी जसे की सेवा केंद्राकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवरती अर्ज सादर करणं आवश्यक करण्यात आलं होतं। जर तुमची माहिती सरकारकडे चुकीची असेल तर या शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील। यामुळे जसं की शेतकरी नोंदणी क्रमांक, अर्जाशी संबंधित कागदपत्रे, बँक खात्याचे तपशील, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्र आणि मूळ जसं की कर्ज प्रमाणपत्र यांचा समावेश असतो। ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय गरजेचे आहे
आहे, कारण जेव्हा सरकार कर्जमाफी करत असतं तेव्हा ही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे राहत नाही। ही कागदपत्रे शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे शेतकऱ्यांना ही कागदपत्रे काढण्यासाठी भरपूर टाईम त्या ठिकाणी लागतो। म्हणजेच जे जसं की कर्जमाफीसाठी अर्ज करण्यासाठी टाईम दिला असतो त्या टाईममध्ये त्या शेतकऱ्यांकडे कागदपत्र नसल्यामुळे ते जसं की अर्ज करू शकत नाही आणि त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागतं। त्यामुळे हे सांगण्यात आलेली डायरेक्ट जसं की डॉक्युमेंटचे तुमच्याकडे असेल तर काही जसं की टेन्शन घेण्याची गरज तुम्हाला असणार नाही। परंतु यापैकी कोणते कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण कर्जमाफीची घोषणा कधीही केली जाऊ शकते। कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत। खास म्हणजे ज्या कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो आता राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। बाकी जसं की इथं निधी उपलब्ध करून ठेवलेले स्टॉक उपलब्ध आहे, बस फक्त कर्जमाफीची इथं संदर्भात इथं डायरेक्ट त्यांनी आदेश देण्याची इथं मंजुरीची वाट जसं की शेतकरी पाहत आहे, भरपूरसे नेते देखील पाहत आहे। तर अशाबद्दलची सविस्तर माहिती होती मित्रांनो। तर जे कुठला नवीन अपडेट येईल तर तुम्हाला या चॅनलवरती सगळ्यात आधी पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।